तुम्हाला सगळ्यांना स्टॅम्प घोटाळा आठवत असेल, मुद्रांक घोटाळा, ज्याच्यामध्ये प्रमुख आरोपी जो होता अब्दुल करीम तेलगी. तर त्याची आठवण काढण्याचं असं कारण आहे आज की त्यांनी आपल्या पत्नीसाठी काही पॉलिसी घेतल्या होत्या, ज्याला मॅरिड वुमेन प्रॉपर्टी ॲक्ट च्या अंतर्गत आपल्या पत्नीसाठी काही पॉलिसी घेता येतात, ज्यामुळे तुम्ही दिवाळखोरीत निघाले किंवा बँक करप्ट झाले, तुमचा व्यवसाय बुडाला किंवा बँकेनं तुमच्या सगळ्या खात्यांवर जप्ती आणली, तुमच्या संपत्तीवर जप्ती आणली, तरी त्या पॉलिसीवर त्या फक्त लेडीजचा अधिकार राहतो. म्हणजे त्या लेडीजलाच ते पैसे क्लेम करता येतात, नवऱ्याला पण करता येत नाहीत, किंवा कुठली बँक त्या पॉलिसीवर जप्ती आणू शकत नाही. आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होतं, म्हणजे तुमचे मुलं आणि तुमची पत्नी यांनाच त्याचे बेनिफिट्स मिळतात. म्हणजे किती चांगला ॲक्ट आहे बघितलं. कारण कुटुंब हे वेगळं आहे, तुमचा बिझनेस वेगळा आहे. तुमच्या बिझनेसचे तुमच्या कुटुंबावर आर्थिक परिणाम होतात. मग तुमचा जर बिझनेस दिवाळखोरीत निघाला तर कुटुंब पण दिवाळखोरीत निघतं, गरिबीच्या रेषेखाली जाऊ शकतं. पण अशा काही जर तुम्ही योजना घेतल्या LICकडून की माझं काही जरी झालं तर माझ्या कुटुंबाला त्याचे बेनिफिट्स मिळाले पाहिजे, म्हणून हा कायदा आणण्यात आला की मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट, MWP ॲक्ट असं त्याला म्हणतात, की वैवाहिक जी स्त्री आहे तिच्या हक्काचं संरक्षण करणारा हा कायदा आहे. आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला ह्या पॉलिसी घेता येतात. तर नक्की तुम्ही जर बिझनेसमॅन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं जर काही कमी जास्त झालं व्यवसायात, तर माझ्या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे आर्थिक, म्हणजे मी नसलो तरी त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. आणि माझं बिझनेस जरी काही खालीवर झाला, बँक करप्ट झालो चुकून, कारण चढ उतार येतात व्यवसायामध्ये, असं काही झालं तर माझ्या कुटुंबाच्या हिताचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून त्या ॲक्टखाली तुम्ही पॉलिसी रजिस्टर करा आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य तुम्ही सुरक्षित करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या विमा प्रतिनिधीला, LIC एजंटला भेटा किंवा मला फोन करा. थोडासा व्हिडिओ लांब झाला आहे, पण तो गरजेचा आहे, कारण याची माहितीच कुणाला नाही आहे की असं काही ॲक्ट आहे, स्त्रियांच्या हक्काचं रक्षण करणारं कायदा आहे. याच्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि मला ते सुचलं की तेलगींनी अशा काही पॉलिसी घेतल्या होत्या, अशी बातमी मी ऐकली आणि या बातमीचा समाजाच्या हितासाठी वापर करता येईल, उद्योजकांना ते सुरक्षा देता येईल, त्यांच्या घरच्यांना, स्त्रियांना, त्यांच्या मुलांना आर्थिक सुरक्षा देता येईल, यासाठी या कायद्याचा वापर करता येतो. आणि आपल्या उत्पन्नावर बेसिकली कुटुंब अवलंबून असतं. दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाला तर काय होतं, तर ते कुटुंब दारिद्र्यरेषेखाली जाण्याची शक्यता असते. कारण ती व्यक्ती आपल्या स्किलनी, आपल्या मेहनतीनी कुटुंबामध्ये दर महिन्याला उत्पन्न घेऊन येत असते. आणि तीच व्यक्ती जर राहिली नाही तर आपल्या कुटुंबाला येणारं इन्कम बंद होतं. त्यामुळं तुमचं पुरेसं इन्शुरन्स असणं आणि तो MWP ॲक्टखाली रजिस्टर असणं अत्यंत गरजेचं आहे. नॉमिनी तुमच्या घरातले असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही गांभीर्याने विचार करा या गोष्टीचा, कारण वेळ निघून गेल्यावर आपल्याला काही करता येत नाही. वक्त से पहिले कुछ चीजें करना पडता है. आणि सगळं सुरळीत असताना काही गोष्टी आपल्याला करून ठेवायच्या आहेत. म्हणजे आता तुमचं हेल्थ ओके आहे, तुम्ही योग्य वयात आहात, तुमची तब्येत चांगली आहे, तुमचं आर्थिक कंडिशन चांगली आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे, तर या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मित्रांनो, थोडा वेळ काढा, सोचना जरुरी है, क्योंकि आपण जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठी करतो. आपल्यासाठी या जगात काही सर्वोच्च असेल तर काय आहे, आपलं कुटुंब आहे. म्हणून आपण जास्त मेहनत करतो आणि माझ्या कुटुंबासाठी सगळ्यात चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी मला काय देता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपण समजा साध्या शाळेत शिकलो असू तरी माझ्या मुलांनी उत्तमातल्या उत्तम शाळेमध्ये, म्हणजे माझ्या इन्कमप्रमाणे जी चांगली शाळा मला फी भरून मिळेल अशा शाळेमध्ये माझी मुलं शिकली पाहिजे. मी जरी साधे कपडे घातलो असेल तरी माझ्या मुलांनी उत्तम कपडे घातले पाहिजे. कदाचित मी साध्या घरात राहिलो असेल, पण आता माझ्या मुलांनी माझ्या उत्पन्नाप्रमाणे चांगल्यातल्या चांगल्या घरामध्ये राहिलं पाहिजे, चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्यातल्या चांगल्यात आरोग्य सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, असं प्रत्येक कर्त्या पुरुषाला वाटत असतं. आणि हे सगळं निरंतरपणे सुरू राहावं याच्यासाठी त्याला एक प्रोटेक्शनची गरज आहे, पॅराशूटची गरज आहे, स्टेपनीची गरज आहे. आणि तो म्हणजे आयुर्विमा, LIC लाईफ इन्शुरन्स होय. मित्रांनो, लक्षात घ्या.
या जगामध्ये आजच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळामध्ये कुणीच कुणाला आर्थिक मदत करण्याला मर्यादा आहेत. सक्का भाऊ जरी असेल तरी छोट्या किंवा मोठ्या भावाला तो दर महिन्याला काही पैसे त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी देईल, उदरनिर्वाहासाठी देईल, हे आजच्या काळात पॉसिबल नाही आहे. कारण मर्यादा आहेत, त्या भावाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याचं कुटुंब आहे, इच्छा आहेत, स्वप्न आहेत, आकांक्षा आहेत आणि त्याचा तो गोल आहे त्याच्या कुटुंबाचं कल्याण करणं. मग तो आपल्या भावाच्या कुटुंबाला पण आर्थिक मदत करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, कटू सत्य आहे. फार तुरळक अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात. तसं काही अपवाद असू शकतात, पण जर सरसकट आपण बघितलं तर या गोष्टीला मर्यादा आहेत. कुणी कुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याला. आजच्या काळामध्ये कुटुंबाचा आर्थिक आधार म्हणजे केवळ आयुर्विमा, लाईफ इन्शुरन्स आहे आणि आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. सबका मंगल हो.